उन्हाला उन्हाला दबा केला एक सबस्क्राइब ठोकतो इस बात में. तर चालतंय मित्रांनो, आता सावर्ड्यात निघालोय आपण आणि आपण आता रेकॉर्ड करतोय सिंगल लेन्सला. आज जरा नवीन काहीतरी ट्राय करून बघूया म्हटलं, म्हणून ते सिंगल लेन्सला आज रेकॉर्ड करायचं चालू आहे माझं. कॅमेरा पडू नको म्हणजे झालं. जरासं काय आलंय, ह्या साईडला जास्त कॅमेरा आल्यामुळे आहे ना थोडासा प्रॉब्लेम होतोय सगळ्या गोष्टींना. तर सिंगल लेन्सला केल्याचा फायदा असा आहे मला की मला एडिटिंग करताना खूप सोपं जाईल. सारखं ते अँगल सेट करा याचं काही टेन्शन राहणार नाही. आणि ठीक आहे, आज थोडंसं समजेल की व्हिडिओ आपण बनवल्यावर की बाबा थोडासा कॅमेरा खालती केला पाहिजे की वरती केला पाहिजे. बघितलं मगाशी मी, थोडंसं वाटलं मला की खालती करावं असं, पण ते थोडंसं अंतरावर, त्यामुळे बोललो राहू दे, एवढूशानं काय समजणार. एक पूर्ण व्हिडिओ बनवून बघू आणि मग आपण त्याच्यावर ठरवू काय करायचं ते. माझ्याकडे अजून एक एक्स्ट्रा माऊंट पडलं आहे, तर ते माऊंट मला इथेच लावायला पाहिजे, पण थोडंसं तिरकं लावायला पाहिजे, जेणेकरून ही जी लेन्स आहे ना तिथं सेंटरला येईल. बघा इथं माझी लेन्स खरी आली पाहिजे. लेन्स आली आहे इथे, त्यामुळे ही साईड जास्त दिसत असेल या साईडला, या साईडचं थोडं कमी दिसत असेल. मला ते असं बघायला लागेल तर ते सरळ दिसेल. पण प्रत्येक वेळी आपण राईटला जाऊ तेव्हा आपण मान तिरकी थोडी ठेवणार आहोत. त्यामुळे हा जो मी लावला आहे ना ॲक्शन प्रोचा माऊंट आहे तो मला काढून टाकावा लागेल. आणि नवीन जो माझा ॲक्शन प्रोचा माऊंट आहे तो मला थोडासा तिरका लावायला लागेल. पण या हेल्मेटला प्रॉब्लेम होणार आहे यार. इथे DJ ऑक्समो वगैरेच असं कॅमेरे घ्यावे लागतील मला. मग दुसरं जे आहे एक्झॉरचं त्याला भरपूर परफेक्ट बसेल ते, कारण का त्याचं पूर्ण लेवलच आहे ते. तसं हे मध्ये जिथे काहीतरी आहे, राहायला काय म्हणतात देव जाणं. पाऊस आला की काय भाई नको येऊस. हा पाऊस एवढा हरामी आहे ना, जॅकेट आता मी सुकवलं होतं, परत भिजणार आहे. ए भाई जा ना यार. गाडी पळवायची खूप इच्छा होते, पण नको. गाडी पडच्या नादात कॅमेरा पडायचा, कसकर खूप सोयचं कॅमेऱ्याचं. आपलं इन्स्पेक्शन मी काल गेलो होतो इन्स्पेक्शन करायला. मला व्हिडिओ करायला गावली नाही, कारण का मित्र पण सोबत होता, त्याच्याबरोबर पण बोलत जायला लागणार होतं. आणि दुसरी गोष्ट अशी की पाऊस पण काल होता, आज नाही आहे पाऊस, त्यामुळे आज काही टेन्शन नाही येणार आहे. आता मी गाडी जर त्या साईडला घातली असती तर थारवाल्याच्या अंगावर गेलो असतो. त्यामुळे थोडंसं हे जे माझे आरसे मी शायनिंगसाठी ठेवलेत ना उभे भाई, त्याचा खूप प्रॉब्लेम आहे. मला छोटा इथं आरसा मागवायला लागणार आहे, हिडन स्पॉट जो असतो ना तो हे करायला पूर्ण दिसायसाठी. नेक्सॉन हा कलर मला नेक्सॉनचा खूप आवडतो, हे गाडीला मॅच ग्रे. नेक्सॉन घ्यायचा प्लॅन होता, पण थोडंसं प्रॉब्लेम चालू आहे. खूपच प्रॉब्लेम चालू, थोडे नाही खूपच. जेवढं प्लॅनिंग करतोय ना ते सगळं फेल होतं यार. काय जो लागले ना, कोणची पिढा लागले काय समजेना भाई मला. मागच्या वेळी जेव्हा ह्या रोडने फेरी गेली होती तेव्हा पूर्ण असं वरती धुकं होतं. आता पाऊस झालाय शांत, तेव्हा तर पिसाळला होता भाई. आणि हल्ली पण मागचे 4-5 दिवस एवढा भाई पिसाळला होता ना, आग लावला नव्हती, नुसती सैरा पडत होता. आणि एखादी अशी पिशवी आपण पाण्याने भरून ठेवली आणि त्याच्यावर असं एखादं ब्लेड काहीतरी मारलं की कसं पाणी पडतं तसा पाऊस पडत होता. वाहत होता. जा बाबा जा, तुझा मोठा. तर आपली बाईक लहान आहे,
पण भरपूर साथ देते मला, मी तिच्यात खुश आहे. माझा विचार चालू होता गाडी घ्यायचा, ड्यूक 390 किंवा हिमालयन 450, पण नंतर विचार केला की काय वायफर खर्च करा, कुठं जायचं एवढं 150-200च्या स्पीडने गाड्या पळून. 100-110च्या स्पीडला ही पळते, 40च्या स्पीडला जर जास्त ते पळतात. पळू ते, जाऊन दे, कुठं जायचं तिकडे जाऊन दे. 1 तास ते आधी पोचतील, आपण 1 तास लेट पोचू, काय एवढा फरक पडणार आहे. त्यामुळे विचार केला की नको, फालतू खर्च करण्यापेक्षा शांत राहूया, जाऊ दे ती बाईक बी, बघू नंतर वेळ आली की बघू. मित्रांनो, आता ग्लोव्ज झालेत, हे रायडाचेच ग्लोव्ज आहेत, हे बघा तुम्ही बघू शकताय, हे रायडाचेच ग्लोव्ज आहेत. रायडाचं जॅकेट आहे, आता रायडाची पॅन्ट घ्यायची आणि बूट पण आपल्याला रायडाचेच घ्यायचे आहेत. हेल्मेट येत नाही रायडाचं, त्यामुळे काय जाऊ दे, चेक करायला पाहिजे, असू शकते कदाचित, काय माहिती, मी तर बघितलंच नाही. माझ्या वेगाचं जे मी आता घातलं ते वेगाचं आहे आणि माझ्या दुसरं एक्झॉरचं आहे, तर हे 2 आहेत माझ्याकडे. जर रायडाचं असेल तर पूर्ण रायडाचं सेट करून टाकूया. माझे अजून एक ग्लोव्ज येणार आहेत एक्झॉरचे गेटरचे, ते लॉंग रूटसाठी, म्हणजे आता गणपतीला जाईन गावी वगैरे, तर त्या टायमिंगला. हे कसे ते रेग्युलर यूजसाठी आहेत, म्हणजे सिटी राईड आपण जेव्हा करतो ना त्यासाठी हे ग्लोव्ज आहेत. ते जे आहेत त्याला म्हणजे असे मोठे आहे, त्याच्यापेक्षा मोठे साईज असते ती, आणि त्याची जरा प्रोटेक्शन पण खूप स्ट्रॉंग आहे ह्याच्यापेक्षा. हे कसं आहे, इथं प्रोटेक्शन आहे बघा, इथे पण आहे, पण एवढं माझ्यासारख्या बाईकवाल्यांसाठी ठीक आहे. 100च्या स्पीडला वगैरे चालत असेल त्याच्यासाठी ठीक आहे हे पण ग्लोव्ज. जर मोठ्या सीसीच्या गाड्या असतील तर त्यांनी जरा एक्स्ट्रा पैसे अजून 700-800 रुपये वाढवून किंवा 1000 रुपये वाढवून चांगल्यातले ग्लोव्ज घ्या. आणि नॉर्मल सिटी राईड वगैरे करणार असाल तर बाई ह्याच्यासारखा ऑप्शन नाही तुम्हाला मिळणार, बेस्ट आहेत. बघा तुम्ही बघू शकता की ते नॉर्मल आहेत. मग कशी थोडीशी स्पीड वाटत होते, पण आता ते घालून घालून झालेत लूज. हे बघा, हे जेवढे तुम्ही वापराल ना तेवढे ते लूज होणार आहेत. त्यामुळे जास्त मोठी साईज घ्यायला जाऊ नका. ज्यांचे हाताची साईज प्रत्येकाने बघा, त्याच साईजचे घ्या, मोठी कोणी घेऊ नका. मी ह्याचे रिव्ह्यूज बघितले होते, तर लोकांनी सांगितलं होतं की ज्याच्या हाताची एम साईज आहे त्यांनी एक्सेल साईज घ्या. अरे भाई, काय सेन्स आहे काय? अरे तू बावळट असशील, तुला माहीत नसेल की बाबा तुझ्या हाताची साईज काय आहे, म्हणून एम साईज मागवली असशील. तुझ्या हाताची साईज खरोखर एक्सेल असेल तर बाई, तू जर राट्या असशील 70-80 किलोचा, तुझ्या हात बी जसे जाडे असतील तर तुला थोडी परवडणार. मी पण 74 किलोचाच आहे, पण मला एल साईज बरोबर होते, थोडी ना मी एम साईज वापरून चालणार होतं. काय यायला रिव्ह्यूज करतात ना भाई. तर हे सावर्ड्यात आलोय आपण. हे इथे ह्याचं इंडिकेटर की काय चालू आहे. हे सावर्डा बस स्टँड आहे, इथे सावर्ड्याचं बस स्टँड. आता इथून पुढे डेरवन फाटा लागेल आणि त्याच्या पुढे व्हाळा फाटा आहे. MSCBच्या ऑफिसला आपल्याला जायचं आहे, त्यामुळे हे करायचं आहे. आता मी परत तिथं गेलो असतो, त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला असता. काकाने पण हात दाखवला, झालीच चुका रे आरशांच्या आईची रे. काकी पण पाण्याची बॉटल घेऊन बघत होती, पाणी पिता पिता बघते. थँक्यू दादा, वाचवलं. त्याचं आता ॲक्सिडेंट झालं असतं. तुम्ही दोन आरसे केलेत खाली, असेच छोटेसे आरसे आपल्याला लावायचे तिथे पण खालच्या साईडला असतील असे. अब उभा राहून चाललाय चाच्या बाई, सगळे वन साईड फिरतायत. शनिवार रविवार, हां शनिवार रविवार सुट्टी असते ना भाई, आम्हाला सुट्टी नसते. आम्हाला सुट्टी आहे पण देत नाहीत. सगळेजण काम करतात तर तुम्ही पण काम करा असं म्हणणं आहे. मग काय आता करायचं तरी. आज 35,000चा एक बिझनेस होईल, म्हणजे मला कमी पडतील
अडीच लाखातला तो एक हेल्थचा कॉल होईल 27,000चा. तो 27,200 आहेत, 167,000चा. 67,000चा क्लोज झाला ना भाई, बरं होईल. काय आलं आहे, त्यांच्याकडे मेडिकल हिस्ट्री जास्त आहे. बी पी, शुगर, कोलेस्ट्रॉल तिन्ही गोष्टी त्यांना आहेत. त्यामुळे जरासा प्रॉब्लेम झाला आहे. नाहीतर कशाला होतं, एवढ्यात ती इश्यू करून झाली असती. हा पाऊस येणार आहे, त्याच्या आधी आपल्याला पोचायचं आहे घरी. मेहरबानी कर बोले बा, पावसाला पाडू नको. तर शांत राहू दे पावसाला, आम्हाला पोचेपर्यंत. आम्ही एकदा का पोचलं की मग टेन्शन नाही. पावसा आराम कर, थांब गंगे, थांब गंगे, थांब. काय वाटतं, येईल का जोरात? थांबायला पाहिजे की जाऊ? मला तर हा इकडून आलेला दिसतोय. हे बघ केवढा जोरात पाऊस आहे. थांबण्यापेक्षा गेलेलं बरं असं वाटतंय. काय होईल जास्तीत जास्त, कॅमेरा भिजेल. हॅल भिजू दे, बँकच्या घरात जायचं. बोले बा, तुला थांबव बोललो होतो पावसाला, ऐकला नाहीस तू. नाराज झालंय सगळं माझ्यावर. नाही लई जोरात थांबावंच लागेल. पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडला पाहिजे. त्याला कुठं थांबत बसणार आहे, तो थोडी थांबणार आहे. एवढं तर आपण पुण्य केलेलं नाही आहे. चिकन, मच्छी, मांस, मटण खातोय आणि देवाकडनं अपेक्षा करतोय आपण पण की बाबा थांबशील. अरे ऐकला वाटतं देव. ह्या पट्ट्यात पाऊसच पडला नाही. तो बघ खालती किती पाऊस आहे, तो बघ कसला येतोय. बघ पाऊसच पडला नाही इथे. वन साईड सुक आहे. हे काय झऱ्याचं पाणी येतंय. रस्ता कुठं वाला आहे म्हणजे पावसा काय माझ्या बोल्या पाणी थांबवलं असेल काय माहिती. एवढा बारीक पाऊस तू पडू शकतोस. तुला मी पूर्णपणे थांब असं नाही म्हणणार, पण पूर्ण भिजेन असं नको पडूस. थोडा वेळ प्लीज. पोचल्यात जमा अजून मोजून 7-8 किलोमीटर असेल मी लांब. 8-9 मिनटं ते पोचीन मी. मग काल तर 15 मिनटात पोचलो होतो, आज तर अजून फास्ट पोचीन. आला जोरात आला पाऊस आला. थांब रे पावसा. माझा मोबाईल चालू आहे, राहायला कॅमेरा चालू आहे. भाई नको ना पडू, कॅमेरा खराब होईल. मागच्या वेळी मला हिंड देऊन तो बंद झाला तो स्वतःहून सिस्टीमला. दुसऱ्या वेळी परत म्हणाल तीच चुकी करतोयस का. थांब ना यार, थांब ना प्लीज ना थोडा वेळ. आईच्या गावात पाऊस काय ऐक ना भाई. नाही पाऊस काय ऐक ना भाई. नाही थांबणार म्हणे. जी उपटायची तू उपट, मैं नहीं रुकूंगा मैं नहीं रुकूंगा. पाऊस बोलतोय.
मी अशा शिवाय नाही घालत थोडा. पाऊस म्हणतोय. बहनचोद मैं तेरा क्यों सुनूं लौड़े, मैं नहीं रुकूंगा बहनचोद. चाचा हाय 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 पाऊस असा पडला तरी काय प्रॉब्लेम नाही. कॅमेरा हाय चालू आहे त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही. तो गाइस वीडियो अच्छी लगे दबा के लाइक एंड सब्सक्राइब ठोक दो बेंचोद. 10,000 व्यूज होने चाहिए इस वीडियो पे. भाई जवळ 10,000 व्यूज बेंचोद. मोठ्या व्हिडिओला माझे 1,000 व्यूज गेले ना तरी भाई मी खुश आहे. ए चाचा जी वैगनार अल्टीमेट सेफ्टी के साथ जीने की कोई गारंटी नहीं. चाचा वाचते का ते नाही या. अब उन्हाला दबा के लाइक एंड सब्सक्राइब ठोक दो इस बात में. ऐसा गोरे बाबा. छत्रामध्येच ऊन मध्येच पाऊस आयला. ए भाई कोकण है इधर कुछ भी हो सकता है. थांबला अरे भिजवायला झाला होता भाई. तू क्या बोलू तुम चाचा भाई बाबू तुम मुझसे प्यार करती है नहीं करती. गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे. तू दर्शना मला धाव रे गणा धाव रे मना पाव रे गणा धाव रे. हे आमच्या कापसाचे मच्छीमार इथं 100% मासे पडत असतील. आहे जर सगळे उपट सुपट आहेत वाटतं इथली पोरं आमची. मी पण द्यायलाच आहे थोडा पण आजच्या जराचं प्रेशर आहे त्यामुळे थोडा लांब आहे मी त्यांच्यापासून. नाहीतर घे चाल पकड पे अंडी. ला 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 हे ला ला हा पाऊस आहे ना भाई. माझ्याकडे जर पावर असे ना पहिली कशी यायला सगळ्यांकडे पावर असायची ब्रह्मास्त्र मारायची ती असते ना भाई. आता दाखवला असा पावसाला. मित्रांनो फायनली पोचलोय घरी. आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. मस्तपैकी क्लोज बीज आहेत. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्याकडनं काय चुका होत असेल तर तुम्ही नक्की सांगा की बाबा तू या चुका करतोयस. त्यात मी सुधार नक्की आणेन. चलो तब तक के लिए बाय.